पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रशासकीय यंत्रणा किती तत्पर आहे आणि मदत कार्याचा वेग कसा असेल याची चाचपणी करण्यासाठी शुक्रवारी खालापुरात एका विशेष मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. टाटा स्टील कारखान्याजवळ काल्पनिक गॅस गळतीचा संदेश देऊन घेण्यात आलेल्या या मॉक ड्रिलमध्ये तालुक्यातील सर्वच आपत्कालीन यंत्रणा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्या. रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे आणि खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थितीत विविध यंत्रणांमधील समन्वयाची चाचणी घेण्यासाठी शुक्रवारी खालापूर तालुक्यात विशेष प्रशिक्षण शिबिर आणि मॉक ड्रिल आयोजित केले होते. दुपारी सुमारे 2:30 सुमारास खालापुरातील टाटा स्टील कारखाना परिसरात गॅस गळती झाली आहे असा आपत्कालीन संदेश नियंत्रण कक्षाकडून प्रसारित करण्यात आला. हा संदेश मिळताच यंत्रणेने अत्यंत वेगाने चक्र फिरवली. अवघ्या 10 मिनिटांच्या आत महसूल विभाग, पोलीस प्रशासन, अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथके आवश्यक संसाधनांसह टाटा स्टील परिसरात दाखल झाली. यंत्रणेच्या या तत्परतेमुळे आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी खालापूर प्रशासन पूर्णपणे सक्षम असल्याचे सिद्ध झाले. रायगड जिल्हा आपदा मित्र यंत्रणेचे नोडल अधिकारी MK म्हात्रे यांनी या मोहिमेत मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावली. त्यांनी आपत्ती व्यवस्थापनासंदर्भातील विविध तांत्रिक बाबींवर आणि संकटसमयी घ्यावयाच्या काळजीबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. या मॉक ड्रिलमध्ये महसूल विभागाचे अधिकारी राम पवार, खोपोली नगर परिषदेचे अग्निशमन अधिकारी मोहन मोरे व त्यांचे पथक, खालापूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन पवार व पोलीस कर्मचारी, टाटा स्टीलचे सुरक्षा अधिकारी व कर्मचारी, हेल्प फाउंडेशनचे सदस्य, स्वामिनी रुग्णवाहिका सेवा तसेच अन्य सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग नोंदवून आपापली जबाबदारी चोख पार पाडली. जनोदयकरिता मनोज कळमकर, खालापूर.